हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे मटन पाया रस्सा। खूप स्वादिष्ट आणि असं झणझणीत कोणीही बनवू शकेल अशी सरळ सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर सुरुवात करूया रेसिपीला। येथे आपण 8 पाया भाजून आणि कापून आणलेत आणि ते पाण्याने असे 2-3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेतले। आता वाटण तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी सुकलेलं खोबरं असे काप करून घेऊया आणि मध्यम आकाराचे कांदे 4 ते 5 उभे कापून घेऊ। येथे आपल्याला सुकं खोबरं आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून त्यामध्ये आपण थोडा तेलाचा वापर केला तरीही चालेल। तसेच कांदाही सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। एका मिक्सरच्या भांडीमध्ये प्रथम आपल्याला फक्त खोबरं बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण वाटायचे। खोबरं वाटून झाल्यानंतर खोबरं काढून त्याच भांडीमध्ये आपल्याला कांदा, कोथिंबीर आणि थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला बारीक पेस्ट तयार करून कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक कापलेला कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट टाकून घेऊ। आता येथे आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे। कांद्याची पेस्ट टाकून झाल्यावर ते व्यवस्थित छान असं परतून घेऊयात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। 1 टीस्पून एवढी हळद टाकून त्यामध्ये 3 टेबलस्पून एवढं लाल तिखट घेतलं आहे। तुम्ही चवीनुसार तिखट टाकू शकता। त्यानंतर मसाले असे छान परतून घेतले। आता यात गरम मसाला किंवा मटन मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मसाले व्यवस्थित परतून घेऊ। तुम्ही बघू शकता मसाले छान असे परतून झालेत आणि मसाल्यांना बाजूला तेलही सुटत आहे। यावेळी इथे आपण वाटून ठेवलेलं खोबऱ्याचं वाटण टाकून पुन्हा व्यवस्थित परतून घेऊ। आता आपण इथे थोडं पाण्याचा वापर करणार आहे जेणेकरून खाली मसाले आपले करपणार नाहीत। आता पायाचे तुकडे आपल्याला मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचे। मसाल्याची कोटिंग छान असं पायांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। तुम्ही बघू शकता पाया मटण छान असं परतून झालेलं आणि त्याला एक छान अशी कोटिंग आलेली आहे मसाल्यांची। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मटण पाया व्यवस्थित मसाल्यांमध्ये शिजवून घ्यायचे 5 ते 10 मिनिटांसाठी। मटण पाया शिजत असताना आपल्याला कुकरवर एक पातेलं ठेवून घ्यायचे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवे तेवढं पाणी ॲड करून घेऊ। कुकरमध्ये मटण पाया शिजत असताना वरती पातेल्यामध्ये ठेवलेलं पाणीही कोमट होऊन जातं। तुम्ही बघू शकता मसाल्यांना आता छान असा रंग आलेला आहे। तोंडाला पाणी सुटेल एवढं छान रंग मसाल्यांचं कोटिंग छान झालेलं आहे। पातेल्यामध्ये ठेवलेलं पाणी आपण रश्श्यासाठी ओतून घेणार आहोत। इथे पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच घेऊ कारण पायाला शिजवताना आपल्याला जेमतेम 12 ते 13 शिट्टी करावी लागणार आहे। त्यामुळे रस्साही थोडा आटला जाणार आणि पाणी थोडं कमी होणार। तुम्ही बघू शकता इथे मी किती पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे। आता याला आपण कुकरचं झाकण लावून 12 ते 13 शिट्ट्या करून घेणार आहे। शिट्ट्या करून झालेत। तुम्ही बघू शकता रस्स्याला छान अशी तर्री आलेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कळवा कशी झाली आहे ती। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। थँक्यू, धन्यवाद।